तर त्यांचं गायडन्स तुम्हाला कसं मिळालं? कारण अविनाश धर्माधिकारी हे नाव महाराष्ट्रासाठी खूप मोठं आहे. म्हणजे जे MPSCची UPSC तयारी करतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे, आणि तुम्हाला पर्सनल गायडन्स मिळाला ही खूप मोठी गोष्ट आहे. मला खरंच मी खूप नशीबवान समजते आणि खरंच मनापासून कृतज्ञता आहे. कारण मला आता सांगता नाही, कारण आपण ज्यांना गुरु मानतो, ज्यांना फॉलो करतो, म्हणजे वयाच्या जवळपास 18व्या वर्षापासून सरांना फॉलो करते. सरांचं तेव्हा त्या काळी ना खूप सारे ओपन सेमिनार्स व्हायचे, वर्कशॉप व्हायचे, सेशन्स व्हायचे. परिस्थिती जेमतेम होती, त्यामुळे पेड कुठली गोष्ट करणं शक्य नसायचं. म्हणजे जेमतेम कॉलेजची फी पण मी जॉब करून लोन काढून द्यायची अशी परिस्थिती होती. मग FTP फुकट ते पौष्टिक, सकाळी घरातून बाहेर निघताना किंवा पडताना वृत्तपत्र घ्यायचं, त्याच्यात बघायचं की आज कुठलं ओपन सेमिनार आहे. मग त्याच्यात पहिलं प्राधान्य सरांच्याला असायचं. सरांचा मी एकही सेशन मिस नाही केला आणि अजूनही नाही करत. आता फक्त फिजिकली जाणं शक्य नाही होत, तर ऑनलाईन डिजिटली मी अमेरिकेत असल्यापासून करतेय. त्यामुळे एक म्हणतो ना की विचारांची प्रगल्भता, स्पष्टता, किंवा एक माणूस म्हणून तुम्ही परिपक्व होत जाणं, हे जे संस्कार सगळे रुजत गेले ना लहानपणापासून, त्याचं श्रेय सरांना आहे. आणि मग त्यावेळेस तुम्हाला असं नाही वाटलं का की आपल्याला असं MPSC वगैरे करायला पाहिजे? खरंच नाही वाटलं. माझं ते ॲस्पिरेशन कधीच नव्हतं. MPSC UPSC किंवा कुठल्याही सिव्हिल एक्झाममध्ये जायचं हे ॲस्पिरेशन नव्हतं. आणि त्याहीपेक्षा मला नवराही नव्हता पाहिजे त्या फील्डमधला, ही क्लॅरिटी खूप होती. पण सरांचे जितके मी आय गेस तेव्हा SY का TY ला होते, तेव्हा सरांची एक सिरीज आली होती आणि त्यातला एक दिवस होता जोनाथन लिव्हिंगस्टन सीगलवर. तेव्हापासून ते सरांनी ती स्टोरी नरेट केली होती 3 तास. आणि तेव्हापासून त्या पुस्तकाची, लेखकाची आणि त्या फिलॉसॉफीची इतकी मनावर रुजली आहे आणि ती फॉलो करायचा प्रयत्न करते.